तुमचा विश्वास आमची ताकद। लोणार तालुक्यातील चिखला काकळ गावात शिवरायांच्या पुतळ्यावरून झालेल्या वादात महिलांना कपडे फाटेपर्यंत झालेली अमानुष मारहाण आता संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। आज बुलढाण्याच्या संगम चौकात शेकडो शिवप्रेमींनी एकत्र येत शिवस्मारक समोर या घटनेचा जाहीर निषेध केलाय। ज्या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म झाला त्याच जिल्ह्यात संजीवनी वाघ या वाघिणीनं शिवरायांचा पुतळा हटवण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला असताना तिच्यावर ज्या प्रकारे हल्ला करून तिचे कपडे फाटेपर्यंत मारहाण होते ही शर्मेची बाब आहे। अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन धाडण्यात आले। दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री यांना शिवप्रेमींनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचं काम चिखला येथे जे एक निंदनीय व ज्याला शब्दातही विषय मांडता येणार नाही अशी घटना चिखला येथे घडली। ज्या शिवरायांनी महिलांचं रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणाचाही विचार नाही केला असे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचं काम काही समाजकंटकांनी केलं। परंतु एक वाघीण संजीवनीताई वाघ यांनी आपल्या कोणत्याच गोष्टीचा विचार न करता आपल्या अंगावरचे कपडे असतील किंवा झालेल्या जखमा असतील याचा विचारही नाही केला की माझ्या राजाचा पुतळ्यातून हल्ला नाही पाहिजे यासाठी प्राणही गेले तरी चालतील अशी भूमिका माझ्या मातेने ठेवली। खरंच मी तिला मानापासून त्रिवार मानाचा मुजरा करतो व ही झालेली घटनेबद्दल आम्ही इथे जाहीर निषेध करण्यासाठी बुलढाणेकर व सर्व शिवप्रेमी इथे जमलेलो आहोत। मी अजून एक या गोष्टीत सांगू इच्छितो की परवा दिवशी धर्मवीर आमदार संजीवभाऊ गायकवाड हे ते स्वतः हजर झाले। त्यांना माहिती मिळली, तात्काळ तिथून निघून त्या चिखला येथे भेट दिली व त्या माता संजीवनीताई वाघ यांना एक भगवी शाल व 1 लाख रुपयाचं नगदी त्यांना रोख रक्कम दिली, मदत केली व त्या शिवस्मारकासाठी 25 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचं मी जाहीर आभार व्यक्त करतो। आज बुलढाण्यातील सर्व शिवप्रेमी चिखला लोणार येथे जी निंदनीय घटना घडली, सन्माननीय संजीवनीताई यांना ज्या पद्धतीनं तिथल्या समाजकंटकांनी अमानुषपणे मारहाण केली आणि संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचा पुतळा हटवण्यासाठी जे निंदनीय कृत्य केलं त्याचा निषेध म्हणून सुरुवातीला आम्ही संगम चौकामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर त्या ठिकाणी निदर्शनं केले आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। तर आमच्या भगिनीला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि या पद्धतीनं जे समाजकंटकांनी निंदनीय कृत्य केलेलं आहे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात त्या भगिनीवर जो अमानुष अत्याचार केलेला आहे तिच्यावर भ्याड असा जो हल्ला केलेला आहे तर तिलासुद्धा न्याय मिळाला पाहिजे ही मागणी घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत। आणि अनेक आरोपी अजूनही बाहेर आहेत, मोकाट सुटलेले आहेत, तर त्यांना वेळीच पोलिसांनी पकडलं पाहिजे। आणि आता त्या घटनेनंतर याला 2 जातीचा जो संघर्ष असं स्वरूप मिळतंय तर त्याला प्रशासनाच्या शासनाच्या वतीनं सगळ्यांनी सामाजिक संघटनांनी ती भूमिका घेऊन जे कृत्य घडलेलं आहे त्या कृत्याच्याच बाबतीत यावर कारवाई झाली पाहिजे। हे ज्या पद्धतीचं स्वरूप मिळतंय आता वेगवेगळ्या सामाजिक संघटना यामध्ये उतरत आहेत। आज तिथं एक मोठ्या पद्धतीचं एका विशिष्ट समाजाच्या वतीनं आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे। तर मला वाटतं की याच्याकडे सामाजिक दृष्टिकोन किंवा जातीचा विषय म्हणून न पाहता हा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा विषय आहे। छत्रपती शिवरायांनी ज्या पद्धतीनं आपल्या लेकीबाळींना सन्मान दिला त्या लेकीबाळींच्या सन्मानाचा विषय म्हणून याकडे पाहायला गेलं पाहिजे असं मला वाटतं।